हा उज्जैन मंदिराच्या आतील परिसर आहे. खूप भारी आहे. हा परिसर रात्रीच बघायला खूप मजा येते. तर तुम्ही सुद्धा रात्रीच जा हा परिसर बघायला. आतमध्ये आपण मोबाईल व चप्पल घेऊन जाऊ शकतो. मोबाईल ठेवण्यासाठी रॉकर हा निशुल्क आहे आणि चप्पल ठेवण्यासाठी स्टँडही निशुल्क आहे. त्या आमची आजी हरवली होती. ती ओल्ड असल्यामुळे तिला खालच्या लाईनीतून दर्शन देण्यात आलं होतं, म्हणून आमची चुकामुक झाली होती. इथे आमची आजी बरोबर आम्हाला भेटली. उज्जैन परिसरामध्ये आतमध्ये गेल्यावर खूप सारे मंदिरं आहेत. ही आहे माझी फॅमिली. सगळे बसलेत एका लाईनीमध्ये. माझे भाऊ मोबाईल लॉकरमध्ये आणायला गेले आहेत म्हणून हे त्यांचं सगळे वेट करत आहेत. ही माझी भाची आहे छोटीशी. ती सगळ्यांचे ॲक्शन करून दाखवत आहे. मंदिर दाखवतात. 100 रुपये घेतात आपल्याकडून आणि आपल्याला 5 मंदिर पूर्ण फिरवतात उज्जैनमध्ये. हा संदीपानी आश्रम आहे. येथे कृष्णा, सुदामा आणि बलराम यांचे शिक्षण झालं होतं. हा त्यांचं विद्यास्थळ आहे. त्याने कोणती विद्या शिकली आहे इथे सर्व दाखवले आहे आणि खूप भारी आहे हा स्थळ. मला तो खूप आवडला. तुम्ही पाहू शकता आता काल भैरव मंदिराची झालं पाया पडायला खूप गर्दी तिकडं पाहू शकता. पाहू शकता आम्ही आता काल भैरव मंदिराच्या इथं पाया पडायला आलो. तिथे गर्दी पण जाम. गर्दी बघा मित्रांनो. मित्रांनो आता आपला काल भैरव देवाचं दर्शन झालेलं आहे. पाहू शकतो तिकडं धागा बघा बरोबर. आम्ही झोली तयार केली आहे ट्रेनमध्ये. माहितीच नव्हतं. आज घरी चालली माहितीच नव्हतं ती झोली मांडलेली आहे. तो अंकल बाळाला झेप घालत आहे. नाही छोटा अंकलला घाबर